जयंत पाटील आहेत त्या बाजूला, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल पवार पाटील साहेब, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी होते. छत्रपती शिवरायांची एकीकडे स्मारक कोसळतं आणि दुसरीकडे अशा चित्र तुम्ही डोळ्याने पाहताय. असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा कोसळलेला आहे. अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजिरवाणी घटना घडलेली आहे. असं कधीही घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं इथं अनेक लोक येणार, ही घटना दुर्घटना स्थळी भेट देणार. आता इथल्या स्थानिक लोकांनी किती अतिरेक करायचा हे स्थानिकांनी ठरवलं पाहिजे. मला वाटत नाही की अशा स्वरूपाची भूमिका कोणी घ्यावी आणि दोन्ही लोकांनी याच्यात सामंजस्य स्वीकारलं पाहिजे. आता एक ग्रुप ते नारायण राणे आणि त्यांचे सगळे सहकारी पुतळा बघून बाहेर चाललेले. आम्ही आत ऑलरेडी गेलेलो होतो. त्यानंतर काही बाचाबाची झाली. आता थोडंसं सामंजस्य घेऊन याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे. नारायण राणे यांच्याशी आपण बोलत होता, काय नेमकं ते बोलले? दौरा असताना देखील नारायण राणेंचा अचानक दौरा होतो. नारायण राणेंचे पुत्र येतात, त्यांच्यासोबत कार्यकर्ते येतात. कुठंतरी ठरवून सगळ्या गोष्टी केल्यात असं तुमचा दावा आहे का? काय नेमकं माहीत नाही, पण ही घटना इथं ही जागा काही भांडण करण्याची नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं कोसळलेला आहे आणि ही खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजिरवाणी बाब आहे. सगळ्या महाराष्ट्राची शर्मेनं खाली मान गेलेली आहे. लोक खाजगीत म्हणतात माफ करा महाराज. या सगळ्या गोष्टींची आम्हाला शरम वाटते. आता याच्यात दुसरा भाव निर्माण करणं, त्याच्यावरून झालंय काय आणि करतोय का आपण, ह्याचं तारतम्य दाखवलं पाहिजे. आदित्य ठाकरे यांना बाहेर जाऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका आता घेण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरेंना इथून जाऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला. जाऊन थोड्या वेळाने जाऊन देतील ते, मला काही त्यात शंका वाटत. नारायण राणेंच्या बरोबर आपण बोलत होता साहेब, काय आपली काय चर्चा होती, काय आपण सूचना केल्या? मी मधला मार्ग काढायचा प्रयत्न करत होतो. काही वेळाने निघेल.